वळूया पुढील बातमीकडे। हिंदीच्या मुद्द्यावरून आझाद मैदानावर ठाकरेंच्या सेनेने आंदोलन केले। ठाकरेंच्या शिवसेनेने राज्य सरकारच्या जीआरची प्रतिकात्मक होळी केली। उद्धव ठाकरे, मनसे नेते सरदेसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यात सहभागी झाले होते। अधिवेशनही सुरू होत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही सरकारवर दबावही आणू पाहतात की हा अध्यादेश मागे घ्या? आम्ही दबाव आणू इच्छित नाही, आम्ही हे स्वीकारतच नाही आहोत। त्याच्यामुळे एखादी गोष्ट ते जर का लादणार असतील तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे। आम्ही जीआरची होळी केलेली आहे, त्याच्यामुळे आता तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही। कारण एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलंय की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही। अजित पवार असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आनंदाची गोष्ट आहे, कोणतरी एक धाडस दाखवतोय। सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कौतुक आहे। आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये। मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात। त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय आहे। भाजपकडनं सातत्याने ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जीआर काढताना कोण मुख्यमंत्री होतं? आमचा अभ्यास गट आम्ही नेमला होता। त्यानंतर 2 मुख्यमंत्री बदललेत, 2 मंत्री बदललेत। त्याच्यानंतर जीआर परवाकडे काढला गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल की युती धर्म म्हणून ते काही बोलू शकत नाहीत, पण भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का हा देखील विचार त्यांनी करावा। हे पण ते कोणत्या अँगलनी मोर्चा निघणार नाही असं म्हटले हे बघितलं पाहिजे। धमकी अँगलनी म्हटले की ही जी भूमिका सरकारची आहे ती मागे घ्यायच्या अँगलनी म्हटले हे एकदा बघितलं पाहिजे। हा मोर्चा तर होणार, हिंदी सक्ती तर मागे सरकारला घ्यावी लागणार।